नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, म्हणतात ना आपला हात जगन्नाथ. याच हातातील 5 बोटाच्या साहाय्याने आज आपण काढणार आहोत साइन थिटाच्या 5 महत्वपूर्ण किमती, ज्या की त्रिकोणमिती प्रकरणामध्ये आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप महत्वाच्या असणार आहे. पहा आता, साइन थिटाची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर वर्गमुळात खालच्या बोटाची संख्या छेद 2 ही तुम्हाला फक्त बोटांची संख्या मोजून या ठिकाणी लिहायची आणि तुमच्या 5 उत्तर या ठिकाणी तुम्हाला काढता येतात. तर पहा आता, साइन शून्याची किंमत काढायची. मग 0 अंशाच्या खाली एकही बोट नाही म्हणजे 0 बोट आहेत. शून्याला वर्गमुळात ठेवलं आणि 2 ने भागलं तर त्याचं उत्तर नेहमी 0च येणार आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर साइन शून्याची किंमत तुम्हाला 0 मिळाली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, साइन 30 अंशाची किंमत काढायची. आता 30 अंशाच्या खाली एक बोट आहे म्हणजे बोटाची संख्या 1 आहे. वर्गमुळात 1/2 म्हणजेच 1चं वर्गमूळ 1 येतं आणि खाली 2 छेद म्हणजे 1/2 या ठिकाणी तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काढायची साइन 45 अंशाची किंमत. मग 45 अंशाच्या खाली बोटांची संख्या मोजा. 2 बोट आहे म्हणजेच वर्गमुळात 2/2. याचं जर संक्षिप्त रूप केलं तर पहा, या ठिकाणी आपलं 1/वर्गमुळात 2 हे उत्तर येतं, कारण वर्गमुळात 2 अंशाला आणि छेदाला आपल्याला गुणावं लागतं, म्हणजे उत्तर 1/वर्गमुळात 2 येणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला साइन 60 अंशाची किंमत काढायची. आता साइन 60 अंशाची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, 60च्या खाली बोटांची संख्या 3 आहे म्हणजे वर्गमुळात 3/2 याचं कॅल्क्युलेशन तेवढंच होतं, म्हणजेच साइन 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 भेटते. आता शेवट साइन 90 ची किंमत काढायची. तर 90च्या खाली 4च बोट शिल्लक आहेत म्हणजेच वर्गमुळात 4/2 म्हणजे 4चं वर्गमूळ 2 निघणार आहे आणि त्याला 2 ने भागलं तर 2/2 म्हणजे 1 उत्तर येतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण बोटाच्या साहाय्याने, आपल्या हाताच्या साहाय्याने साइन 0 अंशापासून साइन 90 अंशाच्या 5 किमती पाहिल्या. जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.